राम राम मंडळी. काल सोमवारी निफ्टी 194 पॉइंट वर गेली. घटनाक्रम कसा आहे बघा. ही अपवर्ड करेक्शन, त्याची डाऊनवर्ड करेक्शन चालू झाली आणि त्यात परत अपवर्ड करेक्शन झाली. आता ह्या करेक्शनची जी करेक्शन आहे, करेक्शन्स आर ऑलवेज 3 काउंट and impulse are always 5 count. So correction 3 count धरले तर इथं एक, इथं दुसरा आणि नाही सॉरी इथं एक, इथं दुसरा आणि तिसरा असा कुठेतरी खाली असू शकतो. म्हणजे मग करेक्शन पूर्ण झाली खऱ्या अर्थाने असं आपल्याला म्हणता येतं. आता MACD आणि RSI डाऊन आहेत, त्यामुळे ते खाली जाईल असं दर्शवत आहेत. MA क्रॉसवर वरच आहे, आधीपासूनच वर आहे. तिन्ही ऍव्हरेजेस डाऊन आहेत आणि ST बाय TP 24,576 ला आहे आणि निफ्टी क्लोज जो आहे तो 24,092 आहे. म्हणजे त्याच्यात बराच 400 पॉईंटचा फरक आहे. तर हा 400 पॉईंट वर क्लोज झाला तर बाय सिग्नल येणार आहे, पण तशी काही शक्यता दिसत नाहीये. लॉंग टर्म प्राइस जी जवळ आली होती ती पुन्हा लांब गेली, ती आता 24,765 आहे. त्यामुळे लॉंग टर्मचा जो बाय सिग्नल आहे तो यायला वेळ आहे. आता कॅन्डलस्टिक चार्टवर बघूया आपण. ह्या दोन लाईन्स मी प्लॉट केल्यात, एक लॉंग टर्म बायची आहे, एक शॉर्ट टर्म बायची आहे आणि ती क्लोज पासून त्या दोन्ही लाईन्स बऱ्याच वर आहेत. आता गेल्या 3 दिवस आधी मार्केट खाली आलं होतं, नंतर हे एक दिवस वर गेलंय. पण आमच्या वेदांत ट्रेडिंग ट्यूटर जो आता नव्याने आम्ही डेव्हलप केलाय त्याच्यानुसार जो सेल कॉल आलाय त्याला 401 पॉइंट एवढा प्रॉफिट निफ्टीने दिलेला आहे. त्याचा बाय कॉल काही अजून आलेला नाहीये. तर त्यामुळे त्याला जर का फॉलो करायचं म्हटलं तर आपल्याला सेल निफ्टी होईल असंच म्हटलं पाहिजे. आता गिफ्ट निफ्टी जर का बघितली तर 24,120 आणि 24,010 म्हणजे ती जवळजवळ 110 पॉइंट डाऊन आहे आता. त्यामुळे आपली निफ्टी कशी ओपन होतीये ते बघायला पाहिजे आणि त्यानुसार जर का तुम्ही ह्या वेदांत ट्रेडिंग ट्यूटरचा वापर करून ट्रेडिंग केलं तर तुम्हाला इंट्राडे मधले एक्झॅक्ट होणारे जे दिशा बदल आहेत ते तुम्हाला समजू शकतील आणि त्यानुसार तुम्ही तुमचं पुढचं ट्रेडिंगचं धोरण आखू शकाल. सो त्याचं 10 दिवसाची ट्रायल आम्ही तुम्हाला देतोय. त्या 10 दिवसाच्या ट्रायल व्हर्जन मध्ये तुम्ही त्याचे येणारे जे सिग्नल आहेत ते पडताळून पहा आणि त्याच्यावर निर्णय घ्या. सो तो ज्यांना कोणावरती हे ट्रायल हवी असेल त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावा, आम्ही तुम्हाला ती देऊ. धन्यवाद आणि राम राम.